नाशिकचे मांडे अर्थातच पुरणपोळी. खरं तर हे नाशिकचे मांडे कसे बनवतात हे आपण या ठिकाणी पाहतो. पुरणाचा अगदी खूप मोठा असा गोळा घेऊन या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. 2 चपात्या लाटून एकमेकांवरती ठेवण्यात आल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याला आपण पाहतोय की लाटल्या जात आहे. बरं, हे लाटल्यानंतरही ही प्रक्रिया या ठिकाणी थांबत नाही. तर याच्यानंतर देखील याला जी आता सध्या जी सुरू आहे ती आहे पुरणपोळी. पण याला मांडे का म्हणतात? कारण हे पहा, सुरुवात झाली आहे आता ह्या पुरणपोळीला भव्य पुरणपोळी बनवण्याची. तर अर्थातच याला नाशिकचे मांडे असे संबोधले जातं आणि हे मांडे कशा प्रकारे बनवल्या जातात हे आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. तर हे पहा, हे मांडे आणि हे यापूर्वी टाकलेला ही मांडे अर्थातच पुरणपोळी तयार झाली आहे आणि अशा पद्धतीच्या नाशिकच्या मांड्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर हा लग्न सराईचा काळ आहे. अर्थातच नवीन लग्न झालेले नवरी आणि नवरदेव यांना घरी बोलवलं जातं आणि त्याचबरोबर रसपोळीचा बेत या ठिकाणी बनवला जातो. म्हणजेच अर्थातच बरेचसे जे पाहुणे आहेत ज्या पद्धतीने उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एकमेकांकडे आल्यानंतर हा मांड्यांचा बेत या ठिकाणी बनवला जातो आहे. खरं तर पुरणपोळी आणि विशेष त्याच्यासोबत आमरस हा बेत तुम्ही देखील पाहिलाच असेल. तर हे पहा मांडे कसे बनतात आणि अर्थातच तुम्ही याला पुरणपोळी म्हणत असाल. हे पहा, अतिशय नरम मांडा या ठिकाणी तयार झाला आहे आणि या पद्धतीने एका भट्टीवरती खालून एक भट्टी लावण्यात आली आहे आणि त्याच्यावरती हे मांडे बनवले जात आहेत. काय 20 मांडे बोलले ते का? 20 आहे ना? 20 आहे, सॉरी. झाले का? तुमची ऑर्डर चालू आहे.